आणि मंत्रिपदावरून चांगलीच नाराजी पाहायला मिळते। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जीवात जीव असेपर्यंत न्यायाविरोधात लढणार, नाराज भुजबळांची प्रतिक्रिया। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे भुजबळांचे संकेत। मंत्रिपद आलं आणि गेलं, मात्र मी संपलो नाही। मला जी वागणूक देण्यात आली आहे त्यामुळे मी दुःखी। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांचा संतप्त सवाल। भुजबळांनी थोडा संयम पाळायला हवा होता। जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला हे आता स्पष्ट दिसतंय। भुजबळांना ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच त्यांना वाऱ्यावर सोडलं। संजय राऊतांची टीका। भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो। भुजबळांचं मोठं योगदान, राष्ट्रवादी त्यांचं योग्य पुनर्वसन करेल। आशिष देशमुख यांचं वक्तव्य। नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार। मात्र एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभा राहून देखील मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार? सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। परंड्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आढावा बैठक घेत तानाजी सावंत यांना मंत्री करा अशी मागणी केली आहे। कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूला राहण्याचा प्रसंग आला। भाजपचे आमदार संजय कुटे यांची सोशल मीडियावर पोस्ट। मंत्रिपद न मिळाल्यानं संजय कुटे यांची नाराजी। आजच काय आहे ते महत्त्वाचं, 2.5 वर्षांचं भविष्य कुणी पाहिलंय? नागपूरवरून माजलगावला परतलेले अजित पवार गटाचे नाराज आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य।